तर मंडळी, सन मराठीवरील इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये काय घडणार आहे? चला तर मग बघूया. सत्य आणि वाघमारे यांच्यातील गमतीशीर नोकझोक पुन्हा एकदा पाहायला मिळते. आपल्या शर्टाचं बटन सत्याच्या चैनमध्ये अडकलंय असं वाघमारेंना वाटतं. पण सत्य त्यांना वास्तवाची जाणीव करून देतोय की ट्रॅक्टरवाले दादा कुठे आहे असा प्रश्न सुद्धा वाघमारे विचारतात. सत्य त्यांना सांगतो की काही महत्वाच्या कामामुळे ते रात्रीच निघून गेले. वाघमारेंना आपली गाडी कुठे आहे याची काळजी लागलेली असते. सत्याने आधीच मेकॅनिकला फोन करून गाडी दुरुस्त करायला सांगितलेली असते आणि ती लवकरच येईल अशी धीर सुद्धा देतोय. वाघमारे चिडचिड करत असतानाच मेकॅनिकचा फोन येतो. योगायोगाने त्याच वेळी फोन आल्यामुळे सत्य गमतीने म्हणतो की त्यांच्या मनातला आवाज आता लोकांपर्यंत पोहोचू लागलाय. ते मेकॅनिकला लवकर लवकर गाडी घेऊन येण्याची तंबी देतात. दुसरीकडे घरातील वातावरणही रंगतदार आहे. काहीतरी मनासारखं घडल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. मम्मी साहेब खूप खुश दिसतायत. आमदारकीचं किंवा खासदारकीचं तिकीट मिळालंय की काय अशा गप्पा सुद्धा रंगतात. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. नाश्ता करताना पोहे खूप तिखट झाल्यामुळे गोंधळ उडतो. स्वप्ना वहिनींनी कमी मिरच्या घातल्याचा दावा केला तरी तिखटपणा जिभेवर नाचत असतो. शेवटी मम्मी साहेब त्यांना म्हणतात की आश्रितासारखं वागण्याची तब्बी मिळते आणि वातावरण पुन्हा गंभीर होतं. तर मंडळी, तुम्हाला सत्य आणि मंजूची कुठली गोष्ट आवडते आणि त्या जोडीला तुम्ही किती लाईक करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.